कराडच्या कृष्णा पुलावर पुन्हा एक हृदय पिळवटून टाकणारी बातमी. 4 दिवसांपूर्वी नदीत उडी घेतलेल्या एका महाविद्यालयीन युवतीचा मृतदेह अखेर सापडलाय. हा केवळ अपघात नाही, हा व्यवस्थेचा गंभीर प्रश्न आहे. हा पूल अनेकांसाठी महत्त्वाची वाट, पण काहींसाठी शेवटचा निर्णय. कराडच्या कृष्णा पुलावरून उडी घेतलेल्या युवतीचा मृतदेह 4 दिवसांनी सापडलाय. पण पुढं प्रश्न एकच बाकी राहतोय, तो म्हणजे पुढचा बळी कोण? कराड विटा रोडवरील कृष्णा नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या कपिल येथील महाविद्यालयीन युवती प्रियाणी कुंभार हिचा मृतदेह अखेर 4 दिवसांच्या शोधमोहिमेनंतर नदीपात्रात आढळून आला. प्रियाणी कुंभार हिनं दिनांक 1 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास कृष्णा नदीत उडी घेतल्याची घटना घडली होती. घटनेची माहिती मिळताच कराड नगर परिषद, अग्निशमक दल, स्थानिक रेस्क्यू टीम तसेच सांगली येथील आयुष रेस्क्यू टीम यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा नदीपात्रात युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. अखेर रविवारी सकाळी कृष्णा पुलालगत नदीपात्रात सदर युवतीचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच कृष्णा पुलावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या प्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली असून मृतदेह वेणुताई चव्हाण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान सातत्यानं कृष्णा पुलावरून उडी घेऊन आत्महत्येचे प्रकार वाढत असल्यानं या पुलाच्या दोनही बाजूंना संरक्षक जाळी बसवण्यात यावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.